गांधींविरोधात साताऱ्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। राहुल गांधींनी संसदेचा अपमान केलाय, विरोधक चुकीची अफवा पसरवतात अशा शब्दात भारतीय जनता पक्षाने विरोधकांना टोला लगावला। दिल्लीमध्ये संसदेमध्ये बजेटवरती चर्चासत्र सुरू असताना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्या चर्चेत सहभाग न घेता मकर दरवाजा इथे जिथे तुम्हाला कुठलेही प्रदर्शन करण्यास किंवा काही करण्यास परवानगी नाहीये तरी सुद्धा तिथे बसून चाय पार्टी केली। चाय पार्टी संसद म्हणजे काय चाय पार्टी वगैरे मौज मजा करण्याचा धंदा नाहीये, तिथे ती जागा नाहीये। यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा आज इथे निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वजण जमलेलो आहे। आज एवढ्या मोठ्या देशात एवढ्या मोठ्या पक्षाचं नेता असं जर वागत असेल तर खरंच धिक्कार आहे। कारण की सांसद ही जागा आपल्या प्रत्येकांना माहिती आहे की बेसिक मॅनरिझम जे आहे की सांसद ही काही जागा चहा पार्टीची नाही आणि तिथे जर हे बसून चहा पित असतील, गप्पा मारत असतील आणि परत नंतर बोलायला वेळ दिला नाही असं बोंबलत असतील तर ह्याचा आम्ही निषेध करतो। पंढरपुरात शहरातील अंबाबाई पटांगण परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत किडे आणि माशांचे तुकडे आढळले। भाजप माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाटांनी गंभीर आरोप केलेले आहेत। पंढरपूरमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून पंढरपूर नगरपालिकेने शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची तात्काळ स्वच्छता करून घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विक्रम शिरसाट यांनी दिला। या दूषित पाण्यामुळे घरोघरी आजारपण हे आजारपणाचे प्रमाण वाढत आहे। तसेच वारकरी संप्रदाय ही एक भारतालाच नव्हे तर जगाला एक मान्यता प्राप्त आणि असं मनाला चांगली एक भावना असणारी एक आपल्या विठ्ठल रुक्मिणी जे भाविक इकडे येतात त्यांच्या मनाची ही भावना दुखावल्या जातात ह्या दूषित पाण्यामुळे। तर नगर परिषद यांनी याची व्यवस्थित पद्धतीने दखल घेऊन पाण्याच्या टाकीला आवरण, त्याचे महिन्याला स्वच्छता व इतर देखरेख केली पाहिजे। निष्काळजीपणा नगरपालिकेचा होत आहे, या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो। आणि या भागामध्ये अंबाबाई झोपडपट्टी असेल, व्यासनारायण झोपडपट्टी असेल, लोकुबाई झोपडपट्टी असेल, जुनीपेठ हा सर्व अण्णाभाऊ साठे नगर असेल, सर्व झोपडपट्टी भाग आहे। या भागात पाणी अतिशय खराब येत आहे, तरी या भागात वारकरी संप्रदायाची लोक पण भरपूर प्रमाणात राहत आहेत। तरी हे असे मांसाचे तुकडे असतील, ह्याला या वरच्या भागाला काय सिक्युरिटी नाही, तरी पंढरपूर नगरपालिकेने त्या वरचा भाग जाळीने पॅक करून घ्यावा व या पाण्याच्या पंढरपूर शहरातल्या जेवढ्या टाक्या आहेत त्या टाक्याला सुरक्षा देऊन वरती कॅमेरे बसवण्यात यावे। पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मेट्रो भवनचं उद्घाटन करण्यात आले। मेट्रो भवन असणं गरजेचं होतं असे यावेळी फडणवीस म्हणालेत। पुण्यामध्ये मेट्रोला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, पुणेकरांनी मेट्रो स्वीकारली, पुणेकरांना मेट्रो आवडली असं देखील फडणवीस म्हणतात। देवेंद्र फडणवीसांकडून भाषणात शेरोशायरी करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।